नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे। आज मी माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी मी संरक्षण मंत्री झालो तर हा कल्पनात्मक निबंध घेऊन आलेले आहे। हा निबंध सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। तर सरळ सुरू करूया आपल्या मी संरक्षण मंत्री झालो तर। आपला देश एका वेगळ्याच कालखंडातून जात आहे। आपण अजूनही अनेक समस्यांना तोंड देत आहोत, म्हणून प्रत्येक भारतीयाने मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत। आम्हाला अजून काही आक्रमक देशांशी सामना करायचा आहे। जर मला भारताचा संरक्षण मंत्री होण्याची संधी मिळाली तर मी माझ्या देशाला मजबूत आणि समृद्ध बनवण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करेन। सर्व संभाव्य धोके आणि अडचणींपासून माझ्या देशाचे रक्षण करेन, हे माझे पहिले आणि मुख्य कर्तव्य असेल। सर्वप्रथम मी भारतीय सैन्याची ताकद वाढवेन। प्रत्येक शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त तरुणाने किमान 1 वर्षासाठी सैन्यात भरती होणे आवश्यक आहे असा नियम करेन। त्याला आधुनिक पद्धतीचे प्रशिक्षण दिले जाईल। सर्व सैन्य आधुनिक युद्धाच्या स्वयंचलित आणि नवीन शस्त्रांनी पूर्णपणे सुसज्ज असतील। दुसरे म्हणजे सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एनसीसी प्रशिक्षण अनिवार्य केले जाईल। सर्व विद्यार्थ्यांना असा प्रशिक्षणाचे महत्त्व पटवून दिले जाईल। शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना लष्कराला आपले करिअर म्हणून स्वीकारण्यास प्रोत्साहित केले जाईल। अशा विद्यार्थ्यांना त्या गावामध्ये पाठवले जातील जिथे ते अशिक्षित गावकऱ्यांना नागरी संरक्षणाच्या विविध प्रक्रिया समजावण्यास मदत करतील। जेव्हा ते नंतर संरक्षण मंत्रालयात नोकरी शोधतात तेव्हा त्यांना प्राधान्य दिले जाईल। तिसरे म्हणजे संख्याबळ वाढवण्याबरोबरच संपूर्ण सैन्य आधुनिक शस्त्राने सुसज्ज असेल। त्यांना आधुनिक युद्धाचे पूर्णतः प्रशिक्षित केले जाईल। आपल्या देशात आणखी बरेच शस्त्राचे कारखाने उभारले जातील। आपल्या देशात नवनवीन संरक्षण शस्त्रे तयार केली जातील। शस्त्र निर्मितीमध्ये स्वावलंबी होण्यासाठी मी ठोस पावले उचलेन, जेणेकरून युद्ध काळात आपल्या परदेशी मदतीवर अवलंबून राहू नये। परराष्ट्र आक्रमणे याचा प्रतिकार करण्याची जबाबदारी संरक्षण मंत्रालयाची आहे आणि मी हे सुनिश्चित करेन की आपला देश अशा कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी तयार आहे। चौथी, मी जवानांना जास्तीत जास्त सवलत देईन। सीमेवर असलेल्या जवानांना त्यांच्या कुटुंबियाच्या भवितव्याची चिंता करू नये। जर त्यांनी मातृभूमीसाठी प्राणांची आहुती दिली तर त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना योग्य रोजगाराच्या रूपात जास्तीत जास्त सवलती, कौटुंबिक पेन्शन आणि काही पात्र प्रकरणांमध्ये सुंदर रोख बक्षिसे देईल। मी जवानांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करू इच्छितो, विशेषतः ज्यांना अत्यंत कमी पगार मिळतो। मी संरक्षण व्यवस्थेला नवीन रूप देण्याचा प्रयत्न करेन। हे सर्व साध्य करण्यासाठी मला देशाच्या संसाधनाचा मोठा हिस्सा संरक्षणाकडे वळवावा लागेल। जर मी संरक्षण मंत्री झालो तर मी स्वतःला सर्वात भाग्यवान व्यक्ती समजेल। मी संरक्षण मंत्रालय हे सरकारचे सर्वात प्रतिष्ठित आणि उपयुक्त हिस्सा बनवेल। अशा प्रकारे मी संरक्षण मंत्री बनले तर ह्या प्रकारच्या सुविधा हे प्रकारचे बदल मी करेन। तुम्ही संरक्षण मंत्री बनल्यानंतर काय करताल हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।